परवा नाही. भारतीय जनता पक्षाचा ही भूमिका असेल की लवकर एकदा किंवा सरकार जातं आणि आपलं एकदा कधी साधतं असं. खरं म्हणजे त्या भारतीय जनता पक्षाचा उल्लेख केला म्हणून तुम्हाला सांगतो, ते आता या कराराला विरोध करतायत. पण अटल बिहारी वाजपेयी जेव्हा पंतप्रधान होते, जसवंत सिंग जेव्हा परराष्ट्र मंत्री होते, तेव्हा टॉल्बट इथे आला होता, स्ट्रोप टॉल्बट, अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याचा प्रतिनिधी. त्याच्याबरोबर त्यांनी चर्चा सुरू केली. ह्या कराराची सुरुवात तिथे आहे. आता ते विरोध करतायत. जसं सेतू समुद्रम प्रकल्पाची सुरुवात पण त्यांच्या कारकिर्दीत होती. पण खरं म्हणजे आपण सुसंगत भूमिका घेतली पाहिजे असं काही त्यांचं कधी व्यवहार दिसत नाही. इतकंच नव्हे तर सगळ्या पुढाऱ्यांनी एकच भूमिका घेतली पाहिजे असंही त्यांचं काही दिसत नाही. असंही म्हणायचं, तसंही म्हणायचं, अगोदर हे म्हणायचं, नंतर ते म्हणायचं. सर्व गोष्टीवर आपला क्लेम राहतो. जमलं तर हे घ्यावं, जमलं असं आमचं नाही. मी आपल्याला एक त्या निमित्तानं सांगतो, हा करार जुलैच्या शेवटी त्याच्यावर सह्या झाल्या. आम्ही ताबडतोबीने रिॲक्ट झालो नाही. भारतीय जनता पक्ष ताबडतोबीने रिॲक्ट झाला आणि त्याने त्याला विरोध केला. आम्ही रिॲक्ट व्हायला 7 ऑगस्ट आला. आम्ही अशी भूमिका घेतली की आम्ही त्या कराराचं वाचन करू, अभ्यास करू आणि मग त्याला रिॲक्ट होऊ. हे जे 7 दिवस गेले त्या काळामध्ये आम्ही काँग्रेसचे चमचे आहोत असं अनेक लोकांनी भाषणं केली आणि आता तीच मंडळी आम्हाला असं सांगतायत की तुम्ही हे सरकार पाडा ना. खरं म्हणजे सरकार पाडण्यात आम्हाला इंटरेस्ट कमी आहे. सरकारने नीट चालावं असं आमचं मत आहे. जो काही किमान समान कार्यक्रम केला त्या किमान समान कार्यक्रमाच्या चौकटीमध्ये ज्यांनी व्यवहार करावा असा आमचा व्यवहार आहे. इतरांना जे असं वाटतं की बा या सरकारचं काय होईल अशी चर्चा सुरू करणं म्हणजे कराराच्या तपशिलामध्ये, हाईड ॲक्टच्या तपशिलामध्ये जाण्याची चर्चा बंद करून त्या चर्चेकडे जाणं असं आहे. पानसरे, या संदर्भातले अनेक प्रश्न आहेत आणि अनेक त्याचे पैलू आहेत, त्याच्यावर आपण येणार आहोत. आणि या कराराच्या अनुषंगाने राजकीय प्रक्रियेमध्ये काही मूलभूत बदल होऊ शकतात आणि होण्यापासून वंचितही राहू शकतो आपण, त्यावरही आपण बोलणार आहोत. परंतु ते उद्या, आज नाही. आज आपण इथेच थांबूया. आपल्याला आमचा कार्यक्रम कसा वाटला त्यासंबंधी पत्र, ईमेलद्वारे आम्हाला जरूर कळवा. आमच्याशी पत्रव्यवहार करण्याचा पत्ता आहे पाहायला विसरू नका. रोज सकाळी 8 वाजता संवाद, फक्त ATV मराठीवर. नमस्कार. नमस्कार. संवादच्या आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्याशी काल
आपण अणुकराराबद्दल, होऊ घातलेल्या अमेरिकेबरोबरच्या अणुकराराबद्दल जो संवाद करत होतो तो आज पुढे चालू ठेवणार आहोत. नमस्कार. नमस्कार. एक त्यातला एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कालच्या बोलण्यातला आपल्या, की जवाहरलाल नेहरूंची जी अलिप्ततावादाची भूमिका होती आणि त्या प्रकारची जी परराष्ट्र नीती होती ती महान होती. आणि त्यांचा औद्योगिक धोरणापासून ते परराष्ट्र नीतीपर्यंत ज्या मार्गाने भारत गेला त्यामुळेच भारत आज जो आहे त्या पद्धतीने स्वायत्त, स्वातंत्र्य टिकवून आणि सार्वभौमत्व टिकवू शकलं, हे खरं आहे. परंतु कायम त्या नॉस्टॅल्जियामध्ये जगणं आणि त्या प्रकारच्या अवस्थेमध्ये असणं हे किती व्यावहारिक आणि सुसंगत आहे, कारण त्या प्रकारचं जग पूर्णतः बदललेलं आहे. आज अलिप्ततावाद नावाची काही गोष्ट, संस्था अस्तित्वात नाही. जगाच्या रचनेमध्ये अनेक प्रकारचे बदल झालेले आहेत. ते आर्थिक रचनेपासून सगळ्या आघाड्यांवर झालेले आहेत. हा एक मुद्दा. म्हणजे चीनला सुद्धा स्वतःच्या धोरणांमध्ये आणि स्वतःच्या कम्युनिझमच्या टायटल खाली जे करताय त्याच्यामध्ये संपूर्णतः बदल करून घ्यावे लागले. टिकण्याकरता असे बदल स्वाभाविक असतात आणि ते राजकीय आणि व्यवहार्य असतात. या अणुकराराच्या बाबतीतले जे फायदे आहेत, जे सांगितले जाणारे फायदे आहेत ते आहेत की अमेरिका आणि आधुनिक आणि प्रगत देशांबरोबर आपण एका प्रवाहामध्ये सामील होणार. एक मुद्दा. दुसरा असा की परराष्ट्र धोरणाच्या बाबतीत म्हणायचं झालं तर आपण अमेरिकेला सुसंगत नसलेलं असं काय मोठं करतो आहोत की जे आतापर्यंत आता गेल्या काही वर्षांमध्ये आपण बघत आलो की अमेरिकेला जगामधली अनेक महत्वाची आणि प्रगत राष्ट्र ही अमेरिकेला सुसंगत असंच करत आहेत. किंबहुना त्यांच्या प्रगती साधण्याच्या किंवा अमेरिकेला कधी काळी विरोध करण्याच्या क्षमता उभी करण्यासाठी ते आवश्यकही असू शकतं. या सगळ्याबद्दल आपलं काय मत आहे? हा नॉस्टॅल्जिया आहे का कम्युनिस्टांचा? मला वाटत नाही. पहिली गोष्ट अशी की तुमच्या प्रश्नातनं असं ध्वनित होतं की नॉन अलाइन मुवमेंट किंवा नॉन अलाइनचा कन्सेप्ट किंवा नॉन अलाइनची कल्पना ही सोव्हिएत युनियनच्या कोलॅप्स नंतर इररिलेव्हंट झालेली आहे आणि म्हणून ते आता तसंच चालू ठेवणं बरोबर नाही असा आपल्या म्हणण्याचा सूर मला जाणवला. विथ ड्यू रिस्पेक्ट, आपल्याबद्दल आदर ठेवून मी याच्याशी सहमत नाही. किंबहुना नॉन अलाइनमेंटचाच, अलिप्ततावादाचाच एक महत्त्वाचा पैलू हा स्वावलंबी विकासाचा होता. आमचा देश आम्ही चालू. स्वातंत्र्याचा अर्थ स्वतःच्या तंत्रानं चालायचं, दुसऱ्याच्या तंत्रानं चालायचं नाही. अमेरिकेच्या तंत्रानं चालणं ही गोष्ट लांब पल्ल्याचा विचार करता सोयीची नाही. स्वावलंबी विकास ही अडचणीची गोष्ट आहे. स्वतःच्या पायावर उभं राहणं अडचणीची गोष्ट आहे, त्रासाची गोष्ट आहे. पण कितीही त्रासाची असली, कितीही अडचणीची असली तरी स्वावलंबी विकास, अगदी अणुच्या क्षेत्रामध्ये सुद्धा स्वावलंबी विकास. आत्तापर्यंत आपण आपला जो काही विकास केला तो स्वावलंबी विकास आहे. अणुच्या बाबतीमध्ये सोव्हिएत युनियननं आणि इतर काही राष्ट्रांनी आपल्याला सहकार्य केलं, पण आपण लाचारी नव्हती पत्करली. अपरिहार्य म्हणून, नाईलाज म्हणून, आता दुसरा मार्गच उरला नाही म्हणून कुणाबरोबर कुणाचं काही ऐकणं ही गोष्ट वेगळी आणि हे आमच्या देशाच्या हिताचंच आहे म्हणून ते सांगणं याच्यामध्ये फरक आहे. आम्हाला असं वाटतं अमेरिका कितीही बलवत्तर झालेली असली तरीसुद्धा अमेरिकेचा जगाचा पोलीस म्हणून जो व्यवहार करण्याची रीत आहे याला विरोध आहे आणि याला विरोध केला पाहिजे. नाहीतर आता जग युनिपोलर करण्याच्या दिशेनं त्यांचं प्रयत्न चाललेला आहे सोव्हिएत युनियनच्या कोलॅप्स नंतर. आपण जो दुसरा मुद्दा सांगत होता की बा आमच्या अमेरिकेच्या दृष्टिकोनामध्ये काही एक कालविसंगत अशी भूमिका आहे की कसं. मला असं वाटतं असं नाही. कुणाच्याही भूमिकांना एक इतिहास असतो. मी हे विसरू इच्छित नाही, समाजाने विसरू नये असं मला वाटतं. 1945 साली, फार पूर्वी, पण अमेरिकेनं अणुबॉम्बचा स्फोट केला. दुसरं महायुद्ध संपलं होतं. युद्ध जिंकण्यासाठी असा स्फोट करण्याची गरज नव्हती, तरीसुद्धा तुम्हाला मी सांगतो त्यांनी स्फोट केला. अणुची विध्वंसन शक्ती किती मोठी आहे हे दाखवणं हा त्यांचा हेतू होता. पण दॅट्स नॉट ऑल. अलीकडच्या काळामध्ये जर आपण पाहिलं, त्यांनी अफगाणिस्तानमध्ये सैन्य घुसवलं. लोकशाहीचे पुरस्कर्ते म्हणणारे त्यांनी कशासाठी घुसवलं तिथे? ते लोकशाहीच्या नावानं घुसवलं. इराकमध्ये तिथे मानववंश संहार करणारी शस्त्र आहेत आणि मानववंशाच्या हितासाठी तिथे आम्हाला जाणं भाग आहे
म्हणून ते तिथे गेले. सद्दाम हुसेनला पदच्युत केला, सद्दाम हुसेनला फाशी दिला. अफगाणिस्तानचे राज्यकर्ते किंवा सद्दाम हुसेन काय लायकीचे होते हा मुद्दा नाही. हा मुद्दा असा की त्या राज्यकर्त्यांचं काय करायचं हे त्या देशातल्या जनतेनं ठरवलं पाहिजे. ही लोकशाही आहे. मग असा हस्तक्षेप त्यांना करू द्यायचा का? त्याच्यावर विश्वास ठेवावा की नाही मला सांगता येणार नाही. परंतु मनमोहन सिंग जेव्हा अर्थमंत्री झाले तेव्हा असा आरोप जाहीरपणे करण्यात आलेला आहे की जागतिक बँकेला अमेरिकेच्या दडपणाखाली मनमोहन सिंग हेच अर्थमंत्री व्हायला हवे होते. हे बरोबर का चुकीची गोष्ट सोडून द्या. मी त्याचा उल्लेख केला एवढ्या कारणासाठी की आपल्या स्वतंत्र विकासाला, स्वावलंबी विकासाला पर्याय नाही. आणि मग आता इथून पुढे त्यांना इराणला बाजूला काढायचं आहे. इराण अण्वस्त्र तयार करतो आहे. इराण खरं म्हणजे भारताचा मित्र आहे. जेव्हा जेव्हा जिथे जिथे जागतिक प्लॅटफॉर्मवर, जागतिक व्यासपीठावर भारत आणि पाकिस्तान यांचा प्रश्न उपस्थित इराक झाला, पण भारताचा अतिव मित्र होता. दोस्त होता. आणि इराणने तर पाकिस्तानच्या विरुद्ध आपल्या बाजूने मतदान केलंय. इराणमधून पाईपलाईननं गॅस आपण भारतामध्ये आणतो. ही भारताची गरज आहे. आता गेल्या 2 वेळेला आपण इराणच्या विरुद्ध मतदान केलं आणि त्या हाईड ॲक्टमध्ये, या कराराच्या एकूण इंटरप्रिटेशनमध्ये स्पष्ट गोष्ट आहे, कोणीही इंटरप्रिटेशन करू शकतो की इराणला आयसोलेट करणं हे अमेरिकेच्या परराष्ट्र नीतीचं एक तत्व आहे. आणि त्या तत्वामध्ये भारताने सहभाग व्हावा. भारताने स्वावलंबी विकासाचा जसा विचार करावा, स्वतःचा विचार जसा करावा, तसा आपल्या मित्रांचा विचार करावा की करू नये. मग आपण एकदा त्यांना वश झालो, शरण झालो, लाचारी पत्करली, मग जगाने सगळ्यांनी लाचारी पत्करावी असा आपण मार्ग सांगावा काय? आम्हाला वाटतं असं सांगू नये. आणि हे शक्य आहे. भारताचा स्वावलंबी विकास करता येणं शक्य आहे. चीन अमेरिकेच्या बरोबर वागतं का चुकीचं वागतं याच्यातून वाद होऊ शकतो. कम्युनिस्टांच्या टायटलखाली ते जे करतात ते बरोबर आहे का चुकीचं याचा विचार होऊ शकतो. अमेरिकेच्या बरोबर चीननं केलेले सर्व करार बरोबरीच्या नात्याच्या आहेत. अमेरिकेची लाचारी पत्करून चीननं काही केलं असं नाही. दोघांच्या सहकार्याची, एकमेकाची गरज पाहून त्यांनी केलेलं आहे. चीनची पॉलिटिकल सिस्टम परकीय भांडवलाला केव्हाही किकआउट करू शकते, ढकलू शकते, एवढी त्यांची स्ट्रॉंग पॉलिटिकल सिस्टम आहे. आपली पॉलिटिकल सिस्टम तसं नाही. यावर एक मुद्दा आहे, पण त्याच्यावर येण्या अगोदर एक ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर संवादमध्ये आपलं स्वागत. मुद्दा असा आहे की चीनच्या संपूर्ण व्यवस्थेबद्दल तुम्ही बोलताना एक मुद्दा उपस्थित केला, परंतु या संपूर्ण जागतिक व्यवस्थेमध्ये चलन जे आधारभूत आहे ते डॉलर आहे. आता काही प्रमाणात युरो त्याला आव्हान देत आहे, पण डॉलर आहे. आणि संपूर्ण जगामध्ये कोणत्याही प्रकारच्या व्यवस्थेमध्ये प्रचंड बलवान अशा अमेरिकेचा हस्तक्षेप करण्याची क्षमता आहे, हे सिद्धच झालेलं आहे. या गोष्टी नाकारून कशा चालतील? अमेरिकेची जगामध्ये हस्तक्षेप करण्याची क्षमता आम्ही नाकारतच नाही. त्यांनी इराकमध्ये जे केलं ती त्यांची क्षमताच दाखवते ना. अफगाणिस्तानमध्ये जे केलं ती त्यांची क्षमताच दाखवते ना. तेव्हा त्यांच्या क्षमतेबद्दल त्याला आपण सरेंडर करायचं की काय, त्याच्यापुढे शरणागती पत्करायची की काय असा. बरं, आता त्याच्यात शरणागती न पत्करणं म्हणजे एक युनायटेड नेशन्समध्ये त्यांच्या विरोधादाखल मतदान करणं आणि तशा प्रकारची पत्र पाठवणं, या व्यतिरिक्त आपण काय करू शकतो? आपण बरंच करू शकतो. आपण आत्तापर्यंत इराणची दोस्ती केली, आपण आत्तापर्यंत इराकच्या बरोबर दोस्ती केली, आपण त्यांच्याबरोबर पाईपलाईनचा करार करू मागितला, ज्याला इराणची तयारी आहे. अजून त्याचं फायनॅलिटी काहीतरी व्हायची होती. आता ते होऊ शकेल असं मला वाटत नाही. आपण जर अमेरिकेची दोस्ती केली तर ती आपल्या या पाईपलाईनच्या याच्या विरुद्ध होणार आहे. अमेरिकेनं जेव्हा जेव्हा भारत आणि पाकिस्तान असा प्रश्न उपस्थित झाला तेव्हा तेव्हा संपूर्ण इतिहासामध्ये पाकिस्तानची साथ केली असा इतिहास आहे. पण याचं कारण आपल्या परराष्ट्र नीतीमध्ये आपण सोव्हिएत युनियनला जास्त अनुकूल होतो हाही आहे. असू शकेल, पण तरी सुद्धा तुम्हाला मी सांगतो की अमेरिका भारताबरोबर कशी वागली असा प्रश्न आहे. आपल्याला बांगलादेशच्या युद्धाची गोष्ट आठवत असेल की त्यावेळेला अमेरिकेच्या 7व्या आरमाराने जाहीरपणे असं सांगितलं होतं की आमचं 7वं आपण 71 साली रशिया बरोबर लष्करी करारच केला होता. बरोबर आहे ना. आता सुद्धा अमेरिकेच्या बरोबर लष्करी साहित्याच्या संबंधीचा एक करार ऑलरेडी आपण अस्तित्व असलेला आहे आणि त्याच्या आधारेच खरं म्हणजे काहीतरी देवाणघेवाण शस्त्रास्त्रांची काहीतरी होते. मी बांगलादेश आपल्याला सांगत होतो त्यावेळेला हे का थांबलं? खरं म्हणजे सोव्हिएट रशियानं सांगितलं की जर अमेरिकेचं 7वं आरमार बंगालच्या उपसागरामध्ये येणार असेल
तर आमचंही तिथे ते आरमार येईल आणि आमची गती जास्त आहे आणि आम्ही याच्यापासून त्या समुद्रापासून जास्त जवळ आहोत म्हणून तो प्रकार थांबला. माझ्या मते जी गोष्ट सद्दाम हुसेनच्या बद्दल होऊ शकली, जी गोष्ट अफगाणिस्तानमध्ये होऊ शकली, ती जगातल्या इतर अनेक राष्ट्रांमध्ये होऊ शकते. क्युबाचं एक उदाहरण आपण लक्षामध्ये घ्यावं. खरं म्हणजे क्युबाचं अस्तित्व अमेरिकेला नको आहे. ते जंग पछाडतायत. तरी सुद्धा तुम्हाला मी सांगतो क्युबाचं अस्तित्व आहे. क्युबा इतका काही भारत लहान नाही, तरी सुद्धा क्युबा स्वतःचं अस्तित्व टिकवू शकतो ना. भारताला का नाही टिकवता येऊ? मला असं वाटतं की वी आर मोर कॅपेबल. आपण स्वतंत्र अस्तित्व टिकवण्याचे आणि आपल्या स्वतंत्र अस्तित्वाबरोबर जगातल्या छोट्या छोट्या इतर राष्ट्रांचं त्यांचं स्वातंत्र्य अबाधित राखण्याच्या कामामध्ये सुद्धा भारत काहीतरी भूमिका घेऊ शकतो असं मला वाटतं. भारताने असं सरेंडर करणं हे सरेंडर करणं आहे. करार करू नये असं मी म्हणालो नाही. पण त्यातला एक मुद्दा असा आहे की करार करू नये असं जरी तुम्ही म्हणत असाल तरी तुम्ही करारामधले ज्या आक्षेपार्ह मुद्दे आहेत अमेरिकेने त्यांच्या बाजूने असं सांगितलं यावर आता चर्चा होऊ शकत नाही. याचा अर्थ चर्चा करायला गेलं तर तो करार स्क्रॅप होणार हे निश्चित आहे अमेरिकेच्या बाजूने. हा अमेरिकेचा इशारा आहे. नाही, एक गोष्ट अशी की अमेरिकेचा हा करार पुन्हा एकदा त्यांच्या काँग्रेसपुढे जावा लागेल, पुन्हा त्याची मंजुरी घ्यावी लागेल. आताच खरं म्हणजे ज्याला सायनिंग स्टेटमेंट म्हणतात, म्हणजे ह्या कराराचं ज्याच्यावर बुशनी जेव्हा सही केली तेव्हा त्या सायनिंग स्टेटमेंट केलेलं आहे. त्या सायनिंग स्टेटमेंट हा कायदा नव्हे. सायनिंग स्टेटमेंट ही त्या राष्ट्राध्यक्षांनी व्यक्त केलेली घोषणा किंवा सदिच्छा आहे. सदिच्छा आहे. ते काय सांगतात? ते सांगतात असं की नाही याचा आम्ही याचा विचार करू, याचा आम्ही फेरविचार करू, आम्ही ज्याची भीती वाटते तसं काही तुम्हाला करणार नाही. व्हॉट डज इट मीन? आम्हाला असं वाटतं की तुम्ही योग्य पद्धतीने जर पावलं टाकली तर अमेरिकेला सुद्धा हा करार करण्याची अमेरिकेची गरज आहे. पण अमेरिकेमध्ये याला विरोध होतोय. याला अमेरिकेमध्ये विरोध होतोय. राईट यू आर. मी आभारी आपला की आपण त्याचा उल्लेख केला. अमेरिकेच्या मध्ये असणारे जे पुरोगामी लोक आहेत, विशेषतः नाम चॉम्स्की आणि त्यांचे सहकारी आहेत, यांनी या कराराला विरोध केला. आणि कराराला विरोध करताना त्यांनी जी 3 कारणं प्रामुख्याने दिलेली आहेत, ती 3 कारणं अशी दिलेली त्यांनी की हे इंटरनॅशनल लॉमध्ये इंटरफिअरन्स आहे. अमेरिकन लॉ इंटरनॅशनल लॉला रिप्लेस करण्याचा, त्याच्या ऐवजी करण्याचं असं यांचं हे प्रकरण आहे. जागतिक शांततेच्या दृष्टीनं आता हे जे यांचं चाललेलं आहे ही गोष्ट बरोबर नाही. जगामध्ये सर्वात जास्त शस्त्रास्त्र, अणुची शस्त्रास्त्र अमेरिकेमध्येच आहेत. पण अमेरिकेची इच्छा इतरांनी मात्र ती शस्त्रास्त्र तयार करू नयेत. भारताने शस्त्रास्त्र करू नये याच्या संबंधी कम्युनिस्टांचं मत वेगळं आहे. आम्हाला गरज नाही, पण हे आमचा आम्ही निर्णय घेऊ. तुम्ही कोण दादागिरी करून सांगणार आम्हाला की तुम्ही हे करा आणि ते करू नका, असा त्याच्याकडे पाहण्याचा मुद्दा आहे. जी गोष्ट चीनची आहे, चीननं सुद्धा काही या गोष्टीला आपल्या देशाचं हित पाहून आणि काही याचं हे केलेलं आहे. म्हणून आम्हाला असं वाटतं की हा करार हा देशहिताचा आहे असं आम्हाला वाटत नाही. स्वावलंबनाची, स्वातंत्र्याची किंमत द्यावी लागते. यावर आपण येणार आहोत. त्याच्या अगोदर एक ब्रेक. ब्रेक नंतर संवादमध्ये आपलं स्वागत. स्वावलंबनाची किंमत द्यावी लागते असं सांगत होता आणि त्यावर प्रसिद्ध असं तुम्ही म्हटलं. मी असं म्हणत होतो की मला आवडलेलं एक प्रसिद्ध वाक्य आहे, ते स्वातंत्र्यासंबंधी आहे. इटर्नल व्हिजिलन्स इज द प्राइस ऑफ फ्रीडम. स्वातंत्र्य नुसतं मिळवून भागत नाही, सतत जागरूक राहणं ही स्वातंत्र्याची किंमत आहे. आपण स्वातंत्र्य मिळवलं, आता स्वतंत्रावर जेव्हा अमेरिकेचं काहीतरी आक्रमण होत आहे तेव्हा आपण व्हिजिलंट राहण्याची गरज आहे. व्हिजिलंट राहण्याची आपल्याकडे कपॅसिटी आहे. काहींचा सूर असा असतो की बा व्हिजिलंट राहणं हे ठीक आहे, परंतु आता व्हिजिलंट राहता येत नाही, अमेरिका महाशक्तिमान आहे आणि ते करू शकत नाही. वी डोंट ॲग्री. मी त्याची काही सहमत नाही आहे. मी जे क्युबाचं उदाहरण सांगितलं, आणखी छोट्या छोट्या राष्ट्रांची सांगता येतील उदाहरणं. आपण प्रश्नाच्या ओघामध्ये एकदा डॉलर आणि युरोचा उल्लेख केला. कशाचं लक्षण आहे? आमच्या मते युरोपमधल्या देशांना अमेरिकेचं डॉमिनन्स नको आहे आणि ते डॉमिनन्स आपण एकटे त्याचा प्रतिकार करू शकत नाही. म्हणून त्यांनी सर्वांनी एकत्र येऊन युरोची रचना काहीतरी तयार केलेली आहे. म्हणजे अमेरिकेच्या धोरणाला अमेरिकेमध्ये विरोध आहे, अमेरिकेच्या धोरणाला